आज देशभरामध्ये उत्साहात रामनवमी साजरी होती आहे। उत्तरेतल्या अयोध्येपासून ते अगदी दक्षिणेच्या रामेश्वरम पर्यंत रामजन्माचा हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतोय। राज्यातही रामनवमीचा हा उत्साह पाहायला मिळतोय। शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि रामनवमी निमित्ताने शिर्डीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या उत्सवासाठी भाविक मोठ्या संख्येने शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। मुंबई, नाशिक, नागपूरसह राज्याच्या विविध शहरांमध्ये अगदी गाव खेड्यांमध्ये राम मंदिरांमध्ये रामनवमी निमित्ताने भक्तिमय असं वातावरण पाहायला मिळतंय। काही महत्त्वाची आपण वेगवेगळ्या शहरांमधली ही दृश्य पाहतो। यामध्ये अयोध्या नगरी सजलेली आहे। लाखो भाविक अयोध्या नगरीमध्ये रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। शिर्डीमध्ये साई नगरी सध्या दुमदुमून गेलेली आहे। हजारो भाविक सध्या शिर्डीमध्ये आले साईंच्या दर्शनासाठी। तर नाशिकमध्ये काळाराम मंदिरामध्ये भाविकांची रीघ लागलेली आहे। लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून काळा मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविक पोहोचलेले आहेत। तर मुंबईमध्ये वडाळ्यातलं राम मंदिर अत्यंत पुरातन जे आहे या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात मुंबईकर राम मंदिरात दर्शनासाठी आलेले आहेत। तर देशभरातली राम मंदिरं सजलीत आणि काही 4 प्रमुख शहरांमधली आपण ही दृश्य पाहतोय। राम सियारामची घोषणाबाजी सुरू आहे आणि अक्षरशः परिसर आसमंत या घोषणांनी दुमदुमून गेला आहे। तर या 4 शहरांमध्ये सध्या भक्तिमय वातावरण आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पाहतोय। मात्र आज देशभरात अगदी जिल्हा गाव खेड्यांमध्ये सुद्धा अशाच प्रकारे अगदी जल्लोषामध्ये रामनवमी साजरी होती आहे। काही ठिकाणी यात्रांचं सुद्धा आयोजन केलंय। शिर्डीच्या साईनगरी शिर्डीमध्ये सुद्धा सध्या असंख्य भाविक आलेले आहेत साईंच्या दर्शनासाठी। तर मुंबईमध्ये वडाळ सुद्धा मोठी गर्दी केली आहे आणि या ठिकाणी आमचे रिपोर्टर सध्या आपल्या बरोबर आहेत। त्यांच्याकडून या ठिकाणाहून आणखी सविस्तर तपशील वातावरणाचा आढावा जाणून घेऊया। त्यासाठी आधी आपण थेट जाऊया शिर्डीमध्ये। कुणाल, शिर्डीमध्ये अत्यंत भक्तिमय वातावरण आहे। 3 दिवसीय रामनवमीचा उत्सव या ठिकाणी असतो आणि देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर अगदी परदेशातून भाविक येत असतात। काय नेमकं सगळं वातावरण सध्या शिर्डीमध्ये? शिर्डीमध्ये भक्तिमय वातावरणामध्ये रामनवमी उत्सव सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। 3 दिवसीय रामनवमी उत्सवाचं आयोजन साई संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलं आहे। पायी पालख्या साईनगरीमध्ये दाखल झाल्या आहेत आणि आज रामनवमीचा मुख्य दिवस आहे। साई मंदिर रात्रभर भाविकांना दर्शनासाठी खुलं असणार आहे आणि जे असंख्य साई भक्त पायी आलेत, काही रामनवमीच्या उत्सवाच्या मुख्य दिवशी गंगेचं पाणी घेऊन देखील साई भक्त आल्याचं बघायला मिळत आहे। आपण आता मंदिर परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण दृश्यामध्ये साई भक्त आहेत ते साई मा गजर करताना बघायला मिळत आहे। साईमाच्या जगदीमध्ये साई नगरी दुमदुमून गेले आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार। नेमका तुम्ही गंगेचं पाणी घेऊन आले आहात, नेमकं कुठून आले आहात आणि काय भावना? आम्ही ऋषीमुनींचं पाणी घेऊन आलेलो आहे अगस्तीवरून पाणी घेऊन आलेलो म्हणतो शिर्डीला आलेलो पायी पायी। किती दिवसापूर्वी तुम्ही निघाले होते, काय सांगा? हा जो प्रवास असतो हा 3 दिवसाचा असतो एकूण। आम्ही 1 दिवस किल्ल्यावरती मुक्कामी असतो आणि दुसऱ्या दिवशी कोपरगाव इथे जनार्दन स्वामीचे ते मुक्कामी असतो आणि नंतर शिर्डीला येतो। तर इथं आल्यानंतर तुषार भाऊ ही आमची इथं मुक्कामाची आणि इतर गोष्टींची व्यवस्था करते। असा आमचा हा 22 वर्षापासून हा पायी दिंडी सोहळा कुसमाडी ते शिर्डी अशी आम्ही पदयात्रा नाव ठेवलेलं आहे। अगदी खरंय, पायी दिंडी सोहळा हे खरं तर शिर्डीतल्या रामनवमीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि गुढीपाडवा म्हणूया किंवा रामनवमी शिर्डीमध्ये ज्या हजारो भाविक येत असतात ते पायी येत असतात आणि त्यामुळे निश्चितच एक वेगळ्या प्रकारचा उत्सव असतो या ठिकाणी आणि हे पाहायला संपूर्ण खरं तर महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या भाविकांना आवडतं। कुणाल, असेच आपण चर्चा करत राहूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। शिर्डीमधून आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे बरोबर होते। तर आपण आता थेट येऊया मुंबईमध्ये वडाळ्यामध्ये प्रसिद्ध राम मंदिर आहे आणि अनेक मुंबईकरांचं श्रद्धास्थान आहे। या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, वडाळ्यातलं हे रामाचं मंदिर अत्यंत पुरातन आहे आणि मुंबईकरांचं श्रद्धास्थान आहे। सकाळपासून निश्चितच मोठ्या प्रमाणात मुंबईकर राम मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतील। काय काय नेमके कार्यक्रमांचं आयोजन आहे, कसं सगळं वातावरण त्या ठिकाणी आहे? नक्कीच आज देशभरामध्ये रामनवमीचा उत्सव आहे तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आणि सध्या आपण वडाळा येथील सुप्रसिद्ध मंदिरामध्ये आहोत, ज्याला महाराष्ट्रातील अयोध्या म्हणून ओळख आहे आणि त्या ठिकाणी आपण बघू शकतो की
सकाळपासूनच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी या राम मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर या ठिकाणी जे वातावरण बघतोय आपण त्या वातावरण आपण बघू शकतो की भक्तिमय वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे. विविध रंगबिरंगी फुलांची जी सजावट आहे या मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे. रोषणाई आपण या ठिकाणी बघू शकतो. खरं तर अनेक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आज दिवसभर करण्यात आलेलं आहे. अखंड पूजा, महाप्रसाद, रामाचं पाळण्यातील दर्शन भाविकांना दुपारी 1 वाजल्यापासून दिलं जाईल. सोबतच आपण या ठिकाणी जर बघितलं तर महाआरती जी आहे या मंदिरामध्ये दुपारी 1:30 वाजता जी आहे ती करण्यात येणार आहे आणि संध्याकाळी 5 वाजता रामाची पालखी जी आहे वडाळा परिसरामध्ये निघणार आहे. सकाळपासून आपण या ठिकाणी बघतोय की भजन कीर्तन केलं जात आहे आणि प्रभू श्रीरामाच्या नावाचं जयघोष आपण या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळत आहे आणि त्यामुळे संपूर्ण परिसर जे आहे ते दुमदुमून गेल्याचं या ठिकाणी आपण बघतोय. कीर्तन, भजन आणि श्रीरामाच्या नामस्मरणाने मंदिरातील वातावरण हे भक्तिमय झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. दुपारी 1 वाजल्यापर्यंत म्हणजे 1 वाजेपर्यंत आपल्याला या ठिकाणी हजारोच्या संख्येनं भाविक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. खरं तर बाहेर चोख अशी व्यवस्था जी आहे ती भाविकांसाठी करण्यात आलेली आहे. कारण अर्थात आज राम जन्मोत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो आणि त्यामुळे प्रचंड मुंबईकरांची भाविकांची गर्दी या ठिकाणी असते. त्यामुळे एकीकडे खरे सीमा आणि हा सगळा जो उत्साह आहे हा दिवसभर असा सुरू राहील कारण भाविकांच्या अगदी मध्यरात्रीपासूनच रांगा लागलेल्या असतात. पहाटे पहाटे श्रीरामाच्या दर्शनाचं हे विशेष महत्त्व आहे. रामजन्माचा सोहळा हे एक आता वैशिष्ट्य असणार आहे. धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी आपण चर्चा करत राहू. तुर्तास धन्यवाद.